आले बाई एकदाची गावात. सुगंधा वहिनी हा तुम्ही मीच आहे. तर विश्वासा बसा ना, मला चिमटी झाला ना. कशाला चिमटी घ्यावा काही पण काय. अहो तुम्ही आणि मुंबईवरून रिटर्न. तुम्हाला सांगतो, तुम्ही गावात नव्हत्या ना. गावात अशी शोधताला पसरली होती, लोकांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं हसू. आता तुम्ही आले ना, आता दिवाळी आणि दसरा सणच होणार आता. अरे किती किती झाडावर चढवायची कामं करतो. तुला खाऊच पाहिजे ना, आणलाय मी तुझ्यासाठी खाऊ माहिती का. अहो त्यासाठी नाही बोलत, तरच सांगतो तुम्हाला. तुमच्या घरापासून तर दिलं ना, असं ना सोनं सोनं वाटायचं माहिती का. बस कर रे भाऊ, अजून किती 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 गोड गोड बोलणार. मी तुला घरी गेलं का काढून दे तुझा खाऊ. चल. पण मला एक सांगा, तुम्ही मला ना खरंच सांगतो, मला ना वळातले पण नाही भरता. तुम्ही ते केलंय त्या चेहऱ्याला. काय काळा बिळा पडला का. नाही नाही, अहो इतक्या काय म्हणते हँडसम दिस राहिले ना. अरे हँडसम माणूस दिसत असतो, बाया नसता दिसत. मग? बाया ब्युटिफुल दिसत असता. अहो इतक्या ब्युटिफुल दिस राहिले ना तुम्ही, खरंच सांगतो मला वाटत पण नाही राहा तुम्ही म्हणून. अयो खरंच आहे. हा. अरे मी प्लास्टिक सर्जरी केली. काय हा. राहतं ते? प्लास्टिक सर्जरी केली. तू बघ ते गुगलवर सर्च कर, तुला कळत. म्हणजे त्याने चेहरा बिरा धुवून नाही होतो ना? हा म्हणून माझी त्वचा इतकी अशी भारी भारी झाली माहिती का, गोरी गोरी पान झाली. खरंच तुम्ही आजच्या गावातल्या बायांना जाय ते ऐश्वर्या राहिलं पित्त पाडशान अशा एवढे दोन दिवस राहिलं. ऐक ना, काय? मला इतकं पण चांगलं ऐकायची सवय नाही. मी जाऊ का, मी लई थकून आली बाबा. अहो खरंच ना. खरंच ना. काय काय करावं रे तुला. अहो, कुठं उभं राहिलं का सुरू होऊन जातो. मी लई थकून आले, मला जाऊ दे घरी. अहो हाय ते हाय राव वहिनी, मी खरंच सांग राहिलो तेवढं चांगलं दिसून राहिले. मग आता हा मग आता सांगितलं ना मी सर्जरी केली, संपला विषय. काय राव वहिनी तुमचं थांबा ना. आता काय एवढ्या दमून आल्यात म्हणून द्या माहिती तर द्या ना, येतो ना दारापर्यंत. दर तेच पानचट आहे बाबा तू बी. मला काय आणलं खायला. आता तुला मी भेळ आणली, सफरचंद आणले, अजून आणले बरंच काही. चाल तू. चला ना मग. हा आयला मुंबईची कॅडबरी म्हणजे कॅडबरीच आहे. इकडे इकडे काय सांगा पटलं कर तुला. काय आलं आता. काय झालं म्हणजे रोख असलं म्हणजे दुसऱ्याच दुकानात जायचं आणि उतार असलं का हाय शामरावचं दुकान तुला का रे. तुमच्या दुकान आहेत असे कॅडबरी. ए याच्यापेक्षा भारी भारी कॅडबरी आहे माझ्याकडे, पण तू येतो ना उधार घ्यायला म्हणून मी देत नाही. माहितीये का तुला, रोख असलं मग दिलं असतं तुला. रोजचा विषय नाही श्यामराव, मग ते सुगंधा वहिनी दिली मला कॅडबरी. सुगंधा वहिनी कोणाला खोटं सांगतो. काय? ती मुंबईला गेलेली नवऱ्याकडे 8 दिवस झाले आणि तुम्हाला सांगतो का. अरे खोटं बोलावतो असं झाकण तरी बोलाव. छोट नाही आहे त्याची. म्हणजे सकाळी आल्या त्या. सुगंधा आली. हा त्याने कॅडबरी ती भेळून ती आणली होती मला आयला मुंबईवरून. मला कशी दिसली नाही, कुठून गेली ती. समारोहात दिलं ना आम्ही. अरे मी काहीतरी दुकानात खाली काम करत असेल तेव्हा गेली असं करून. अरे पण भेटायला पाहिजे ना, मग आल्यावर मला आल्याला पहिले भेटून जायला पाहिजे होती. मग कॅमेरा लावायचा, दिसले असते आतमध्ये. काय बोलत तू काही नाही. अरे तिला मग आपण एवढं गावामध्ये तिचं हे करतो की बाबा गेली गावाला आपल्याला करमत नाही, तिने आलो भेटू नये का मग. ते मला म्हणे दमले म्हणे, मी श्यामच्या घरी ना मी बॅग ठेवून दिलो मग त्यांनी येत राहायला दिलं मला. होय. हा पण श्यामराव तुम्हाला सांग होता ना तो परत मायावरच येईन ते. अरे सांग ना, मी तूच विषय काढितो आणि पुन्हा हे करतो का. यार सांग ना. नाही हो, ते सांगितलं तर मायावर येईन आणि लई मोळबुट्टी दोस्त आहे ती. अरे काय ते सांग मग, कशाला माझी उतरी टांगणीला लावितो. नको परत आहे ना ती वादीन तर माय जीव द्यायला दिली ना नको. अरे कशाला काय होतं, एक काम कर, काय चॉकलेट दर तुला. सांग ना. सांगू का? हा काय सांग. आणि तू काळजी नको करू, या कानाचं माहित होणार नाही. नाही मी नाही संदर. अरे येड आहे काय. काय सांग ना. काय पण चॉकलेट दिलं तुला, तू येडवून करतो काय. टी शर्ट घातलं अरे खाय ना मग तू, खायला मला तुला दिलंय मी ते. हा पण तोनाला सांगणार नाही आधी वचन. बात नाही तर वचन. वचन. हा नाही तोंड नाही. एवढं काय असं काय म्हणजे इकडे तिकडे पाहतो, घाबरायला काय त्याच्यात, मी हे नाही तर. मला वाटलं ऐकलं तुझी तर भीतीला पण ताण राहते श्यामराव. हा हे खरं आहे बरं का. मग अहो सुगंधा वहिनी ना इतक्या हँडसम दिसत होत्या ना आज सकाळी. ए ब्युटिफुल म्हणायचं का तुला. हा असं म्हण ना मग. सुगंधा वहिनी ना इतक्या भारी दिसत होत्या. अरे ते हायच भारी, त्यात काय दिसायचंय. हाय भारी. मग अहो मला पाहिलं ओळखलं नाही मी त्यांना. म्हणजे समोर गेल्यावर कळलं मला सुगंधा वहिनी म्हणून. असा काय बदल झाला तिच्यात. मी त्यांना विचारलं हा
मग ते मला म्हणे काय प्लॅस्टिक ठेवून आले म्हणे. ए काय बाने प्लास्टिक कुठं खात असतं कोणी काही काय बोलतो. ते तरीच नाही तर ते प्लॅस्टिक चेहऱ्याला. सर्जरी हा ते अरे त्याला प्लास्टिक सर्जरी म्हणते. हा असं ते तरी ते मला म्हणे मी प्लॅस्टिक सर्जरी केली त्याच्यामुळे एवढे भार दिसू राहिले. प्लास्टिक सर्जरी केली तिने. हा अहो, तुमची बायतो भीती पडन त्या वहिनी पुढं आरशात दिसू राहिल्यात. ऐश्वर्या राहिला माझं पाडलं त्यांनी. काय सांगतो हा आईला एवढा बदल झाला. मग आता मुंबई म्हणल्यावर काय और तिचा नवरा बी खर्च केला असं मग बघायला जायला पाहिजे राव. जायला तर म्हणजे पारा परत मा नाव ना तर सांगू त्यांना. हा नाही मी कशाला तो नाव घेऊ. मग हा मला काय डोळे नाही काय दिसन ना मला ऐश्वर्या आहे का करिश्मा कपूर आहे. हा नाही तर मायवरच भद्रात आले ना तर धरून. नाही टेन्शन नको घेऊ तू. हा अजून तेच दिला नाही आवडत तुला जाऊ. म्हणजे सांगितलं नाही आवडत तुला. मला वाटलं तू मला खात नाही एवढा तो कॅडबरी हातात असताना चॉकलेट काय खाणार तू. नाही बास टाइम मुंबईवरून आधी खरं भाई जापा एक तुकडा दे ना मग. मी जा आणि सांगू ना तर कोणाला. बर आईला कशी दिसत कडे सुगंधा पाहायला जायला पाहिजे कडे. आईला ठीक आहे खोटा बोलला खरं काय का ना पण घर तर उघडत दिसते. सुगंधा अय सुगंधा कुठे गेली. काय हो शामराव कवा आली. आजच आले. होय हा मग भेटली नाही काही नाही येतानी. अहो माझं बॅग होती मग आले लवकर घरी. तेवढा लांबून प्रवास थकून गेली होती ना मी. होय हा मी आता चाललो तुम्हाला घर उघडं दिसलं. मी म्हणलं कस काय घर उघडं पाहावं म्हणलं तर तूच. बरं झाले ना असं तुमचं लक्षच असतं माझ्याकडे. मी हा. कधी आली कुठं गेली माझ्या घराला लॉक आहे का कडी आहे. मग कस काय मजेत गेले की दिवस मुंबईला. हा चांगले गेले. अशी काय बघताय माझ्याकडे. नाही अगं लय दिवसांनी पाहतोय ना म्हणून आपलं सहज निरखून पाहत होतं बाकी काही नाही. काय बदल झाला काही नाही म्हणून असं आपलं. नजर बिजर लागन बी मला तर मग काजाचा टिक्का लावायचा ना एखादा. लावूनच घ्यावं लागेल ना. का जर कशाला आधी नजरात उतरून घ्यावं लागेल एवढं मोठं मीठ मिरच्या घेऊन. तुम्ही बघता तशी एकटक लावू नये. पण छान दिसते तू आता पहिल्यापेक्षा बरं का. छान दिसत. हा अहो ते मुंबईला होते ना म्हणून हा आता एन्जॉय केला. तुम्हाला काय सांगू येऊच नव्हतं वाटत. आता नवरा तिथं तू तिथं म्हणजे मग काय भारी एन्जॉय झाला सगळं आहे का हा, नाही. आम्ही- खाऊ पिऊ घातला असं तुला ते. मग आणि रोज संध्याकाळी आम्ही मरीन ड्राईव्हला जायचो मस्त फिरायला. होय मग ती चौपाटीला बी गेली असेल भेळ बिळ खायला. अहो कित्येक वेळेस. होय ते समुद्राच्या किनारीच आहे ना सगळं. हा इतकं भारी वाटतं काय सांगू होय तुम्हाला. अजून कुठं कुठं गेली ती. बाकी नाही कुठं गेलो. दवाखान्यात वगैरे दवाखान्यात. मला कशाला दवाखान्यात पाठवता शामराव. मला काय झालं. नाही गेली असेल ना असं मला वाटलं. असं का बरं वाटलं पण तुम्हाला. नाही पण म्हणजे नाही गेली तू नाही असं म्हणजे दुखलं म्हणून नाही पण असंच आपलं हाऊस म्हणून एक. हाऊस म्हणून फिरायला जातात लोक. ते दवाखान्यात कशाला. नाही मला असं म्हणजे जाणवलं म्हणून म्हणलं. तुम्ही असे काय बघताय शामराव. जा बरं घरी. रिकामुळे का दवाखान्यामध्ये कुणी हाऊस म्हणून गेली असन. होय हा पण तू छान दिसते बरं का आता. धन्यवाद. हा. लग्न चांगलं केलं काल ते भाऊनी. मग काय गुलाबजाम केलं ते भाऊ लय खावा वापरेला होता काय त्यांनी. केव्हाच वापरते गुलाबजामुला काय काय दुसरं पीठ वापरते. काय आता गाव भरू शकतो तुला कुठे हेडत तू. कुठं म्हणजे पाराव बसलो इथं डेपुटी बसलेत कधीच्या नावा 6 महिन्यात आज पाराव बसलेत ते. मग बाता आणत होतो. कडक झालीच होती आज जीन्स पॅन्ट शर्ट. तुम्ही रोज पांढऱ्या बघायला निघा आणि या डेपुटीने एखाद्या बारला पांढरे कपडे घातले का लई त्याला नाव ठेवायचं. पांढरे कुठे शोभत येते. हा लई chapter आहे. श्याम्या तू सांगायचं होतं ना, तो काय सांगत होता इकडे बसला कम बघत होता मला. तू काय काय गावात तू कुठं अवघड आहे तू. कुठं आहे म्हणजे काय झालं गावात. काय झालं हा ऐश्वर्या राहायला भेटून आलोय मी. कुठं गावात. मग येडे का काय रे श्याम्या जिथं नाही तिथं येतो ना. ऐश्वर्याला मला भेटायचं होतं राव. मी मागच्या वेळेस मुंबईला गेलो तर लगेच गेट लावून घेतलं त्या वॉचमॅननी. बच्चनलाच भेटलो मी. होय मग आणि ऐश्वर्याला भेटलाच नाही. भेटलोच नाही. मग तुला शोधलं मी तू नव्हता मी आलो भेटून. हा तू येशील ना भेटून. कुठे ती ऐश्वर्या. गावात आली ती काय शर्र. हा मग हा का ज्याला यायला तू बी असा ना जिथं नाही तिथं नेशील. हा त्याला ऐश्वर्या किती आवडती. न्यायचं ना. उगा पाहून परत चक्कर येऊन पडला असता म्हणून म्हणलं काय आता. मायला आवडीची हिरोईन भो काय मला माहिती काय ना. तिचे चित्रपट नाचायला लागली ना. काय नाचती होती. गजरा ए, गजरा रे, काले काले नाही ना. आणि जेव्हा स्वरूपाताई नाचायला लागायची ना
असा हाणला रे हाणला रे झाल्या उघडा करून हाणला रे. पण जाऊ द्या. काय दिसती नाद नाही करायचं दिसण्याच्या कुठं आली ती ऐश्वर्या खुरपायला बोलली होती काय तो आहे पुढे चल ना भेटून येऊ तिला ती ओळख असली तर दिन मग घाट घालून राव. अरे ती ऐश्वर्या नाही मग आपली ऐश्वर्या गावातली. गावात कुठे ऐश्वर्या कोणती? अरे सुगंध आली ना. मला काय करायचंय तिचं नाचू का अख्ख्या गावभर मग आली तर बरी आली. हा सुगंधा आपल्याच गावातला सुगंधा आपल्याच गावातल्या आहेत हा आणि सुगंधा आली तो काय नाचन काय त्यांच्या पुढं तू आला अशी नाचून काय थाय मोरावानी नाही हो. लय कौतुक त्याला सुगंधा आली लय मागे हिंडतो सुगंधाच्या निसता. अरे अरे सुगंधाला जाऊन बघ तर तू एकदा. कशाला बघू? अशी पूर्वी करून आली तुला सांगतो मी. ऐश्वर्या राय फेकी तिच्या पुढं. कोण सुगंधा पुढे या आपल्या सुगंधा पुढे खरंच बस नको का पानं का आपली काळी दिसती ऐश्वर्या कुठं सुगंधा कुठं. एखाद्या बाहेर आहे ना तो या घरच्या ऐश्वर्याला जाऊन सांगतो की आहे ना याला जरा गावात फिरायचं बंद करा नाही तो आहे ना तो एखाद्या बाहेरला अभिषेक बच्चन करावं लागतोय मला. काही खबरा घेऊन येतो उगाच आपले जाता जाता टासून गेले. अरे जाऊ दे तिकडे. सवयची तशी. शपथ सांगू तुला झाले. काय ऐश्वर्या फेकी. कुणा पुढे? सुगंधा पुढे. अरे तिने काहीतरी केलं येड्या काय केले? चेहऱ्याला. काय केले? दिसती ना माझ्या बायकोपेक्षा गोरी दिसायला लागली. काय सांगू तुला मी. गप आहे तुझी बायको तिला किती गोरी दिसती बसल्या तर. खोटे कोयला बोलू मग मी. मग माझ्या बायकोची वाह नसती केली का मी. मी जाऊन बघून आलोय मी. मला तर असं वाटतंय ना तिने ना प्लॅस्टिक सर्जरीच केली असणार आहे. प्लॅस्टिक सर्जरी? हा हे झाल्या हा पारूची घेण्या करून प्लॅस्टिक सर्जरी. ती पण लय भारी दिसन करिश्मा कपूरच दिसन व दुसरी. येडे का काय श्याम्या? काय झालं? घ्यायला गेलं तर प्लॅस्टिक निघून यायला बसली. अरे याडा ते काय असं प्लॅस्टिक वरून लावित असते काय ते. मग प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे ना ते ना आपली त्वचा आहे ना हा आपल्या त्वचालाच काहीतरी वेगळं करते ती. हा वय हा म्हणजे निघत नाही ती. मग मी गोरा दिसन का रे श्याम्या? गोरा? लावल्यावर. अरे चिर तरुण. हा काय सांगतो? खरंच ना मी आहे ना लय प्रयत्न केला तिला विचारायचा पण ती काय खरंच सांगानाच मला. मी खुद विचारलं दवाखान्यात गेलती का कुठं गेलती काय केलं पण ती काय मला सांगानाच. तू ये ना तिला भेट आणि विचार काय केलं नेमकं. हा, विचारतोच तिला ती मला सांग तुला नाही हा ना सांगायचं. राव मला नाही तू कपटी मानाच आहे त्याच्यामुळं. महिना जर लागेल म्हणली ती. राईट. हा. लाल गाजरे आहे ना तो डोळेले भोंक्यावानी इथं असा बघशील तिला नजर लागण येऊ नको तू. चाललं काय लगेच. हा आले याला दमच नाही बा. सुगंधा अय सुगंधा. काय झालं भाऊजी? आयला काय म्हणजे काय भारी दिसती सुगंधा. नात करायचं नाही तू ह्या तुला नजर बिजर लागायला बसली. अहो झालं भाऊजी मी आत्ताच झोपेतून उठले. रिकाम आहे ना काही पण नका म्हणू. रडू नको सुगंधा रडू नको तुझ्या डोळ्याला शोभत नाही बघते. अहो पाणी येतं आळस दिल्यामुळं. असं आहे होय. काय म्हणता? काय नाही सुगंधा लय भारी दिसतीस. पागल आहे का हो जरा तुम्ही? पागल आहे का हो? माझ्या गाळाला काय हात लावताय? बघतोय मी गाल मऊ लागतोय का म्हणून. अहो घरच्या बायकोला तिच्या गालाला हात लावून बघायचं तिच्या गाला रट आहे का ते निबार आहे का मऊ आहे. दुसऱ्याच्या माणसाच्या बायकांना कशाला हात लावायचा? तर निघा इथून. तू ती केली ना प्लास्टर सर्जर का काय? काय प्लास्टिक सर्जर? प्लास्टिक सर्जरी म्हणायचं तुम्हाला? हा तुम्ही जाओ इथून रिकामा नका नको खात जाऊ काही पण. मला एकदा हात लाव. आता की नाही ना तुमच्या गाळालाच बुक्की घाला मी जोरात. एवढी भारी दिसायला लागली का मला लागली चिडायला. मग अशी गाळाला कशा हात लावताय? मग तोंडाने बोला ना जरा काय बोलायचं. कितकं लागलंय मला. किती का लागेल निघा हा इथून. तर परत बी आणू नको बरं का सुगंधा माय डोकं फिरू नको. सर निर्लज्जवाने गाळाला हात लावायचा. अरे काय तू झालो 2-3 थोबाडीत 2-3 पाठीत. काय गब्बच दिघ्या कुणी? हा मी आता पाहिलं नाही तर या 2 डोळ्यांनी सुधांना वहिनी चटा हानीत होते तुला. गप्प आहे डिग्या कधी हानीच होती ती. अरे दिवसा डावल्या बाया माणसाला मारत होता तू मला असं वावरा. ए प्रेमाने आणती मला सुगंधा रागाने आणलं तिने मला. प्रेमाने मग पण ओळ उठली झाले हे प्रेमाची नसते ओळ. ए तोंडात नाही आणलं इथं आणलंय. तुला वळ कुठून दिसला झुरळ्यावानी तोंडाच्या. या पाय
हा ग बस जा, मला हाणलं नाही. प्रेम लाव, प्रेम हानी तिथे. बाया माणसाचा मारता तो मला शिटी तो नीट. गप मर बर का ठीक आहे. आईला खरंच सुगंधाने केली असेल का काय काय माहित बा. काय तुमचा जोडीदार तिथलं मारता तर तुम्ही इथं वडाच्या झाला बसले बाई. मार खातो हा कोण? जे आल्या त्याला कोण मारलं? सुधारल्या वहिनी ना. सुगंधाने मारलं? हा त्याने काय केलं? काय माहित काय केलं. 4-5 टाणा माझ्या 2-3 पाटीत आणले हो. आईला अवघडच आहे बॉय. चालले ओळ उठली. काय या आलं मला माहिती होतं म्हणून मी तुझ्या माग आलतो. कुठतरी तू काशी काढणारीस. काय झालं झाल्या? काय झालं म्हणजे याने काय सांगितलं तुला येऊन इथं? बाया माणसा मारता तो म्हणून. गप मर बर का ठीक आहे. असं असं सांगत होता मला आता. काय केलं नेमकं तू? काय केलं काय म्हणजे? केलं तू? मी एवढं मारलं तुला होय? हा. मी आपल्या सहज हात लावायला गेलो म्हणलो गाडले मूळ झाला काय बघा. असं करायला तडक्यात दिल्या इथं 2-3 मारल्या मला. तुला म्हणलं होतं ना मी आता काय निघून येत नाही. तू चेक करायला गेला असणार आहे बामट्या. निघत का काय प्लास्टिक याडाचे तू? अरे तुला सांगितलं नाही मी ते आपल्या त्वचेसारखी त्वचा असती. त्याला कशाला काय करायचं. पण तू खरंच बावटे झाल्या. काय झालं? काय हात लावती तिच्या अंगाला? तुला गरज होती काही? मला बघायचं होतं मोहित काय बघायचं होतं? आता दिसते ना मऊ आहेत का नाही खडबुड येतं. आता याचे बघ बरं चादाडावणे झालेले याचे हे बघ कशी निभार लागायचे. काही पाहिजे गरज आहे का? त्याच्यामुळे त्याला पोरगी द्याय नाही कोणी. याला बी प्लॅस्टिक सर्जरीची गरज आहे. काय म्हणे बायांचा मार नाही जात. ओय, गप्प हे मर खरं आहे बरं का बरं तुला. का? अख्ख्या गावात केलं काय तो? आयला आता अख्ख्या गावात तू चव केली झाल्या. काय खरं नाही तो. यानेच केलं असं. तुला लय घाण सवय बरं का ठीक आहे. परत जर कुणाला सांगितलं ना डोळे काढून हात. सारं त्याला गावाला कशाला मारतो आता? जाय तू आता निघ इथून. मार खातो जे खातो पुन्हा येऊन ध्यान करतो इथं. तू बी त्याचं ऐकून हे करायला लागला आणि श्याम्या बस दोघं बी म्हणतात. तुम्ही शेवट राहिले होते. साऱ्या गावाचे सांगितलं तुम्हाला. सारं गावावर सांगून झालंय. सुगंधा काय आता आता कशाला आले इथं? कशाला आलोय म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगायला आलोय. काय काय म्हणजे मला हे सगळं श्याम्याने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं शामरावनी? काय सांगितलं होतं म्हणजे ते श्याम्या मला म्हणला सुगंधा आहे ना दरवेळेस 6 महिन्याला मुंबईला जाती आणि प्लॅस्टिक सर्जरी करून येते. काय प्लॅस्टिक सर्जरी? प्लास्टिक सर्जरी? हा आणि मी करून येते मुंबईला जाऊन? हा कायम. त्या शामरावला कोण सांगितलं काही पण? कोणी सांगितलं मला काय माहिती. म्हणून तुम्ही माझ्या गालाला हात लावला का? गालाला मग श्याम्या म्हणला तू आख्या तोंडाला प्लॅस्टिक सर्जरी करते म्हणून म्हणलं बघा आपल्या गालाला हात लावले प्लॅस्टिक निघून येते का काय. चला बरं त्या शामरावकडे बघते कोणाला काय काय सांगितलं. हा बघ ना पारीला बी कळत कसं होईन माझं. चला मी बघते जरा त्यांच्याकडे. काय नाही खवाडीले. अरे होय सुगंधा ह्यो नाही त्यो त्याला बी एक टाक. हो दे ना. मी काय केलंय? मी काय केलं? काय सगळ्या गावामध्ये केलं मी? काय प्लास्टिक सर्जरी केली म्हणून? कोण म्हणलं? कोण म्हटलं? काय कोण सांगितलं मग? कोणला? मला नाही सांगितलं का? मला ह्यो म्हणला. कोण? तुम्ही नाही म्हणलं सकाळी प्लॅस्टिक. अरे पागल तुला काय अक्कल आहे का? तुला मी म्हंटल ना कोणाला सांगू नको म्हणून. म्हणजे केली ना बघ केली. ऐका शामराव पा बरं उगत लाल केली मांडी. ओ शामराव अहो प्लास्टिक सर्जरी बिर्जरी हे काही असतं का? बरं असतं बी पण तुम्हाला माहिती का किती पैसे लागतात? अहो लाखाने पैसे लागतात. एवढे पैसे आणायचे कुठून? हाय तू आहे नवऱ्याकडे मस्त पैसे. मग अहो माझ नवरा करता सर्जरी करायला कमवतो का माझ नवरा? मला काय म्हणायचंय माहिती का? काय ते बघत होतं वाकून. वडून पाय ना मग शामराव वडून पाय. काय ओढून पाय? काय ओढून पाय? हा तूच बघ. पागल कुणी करता? तुला अक्कल आहे काही? बायांचे गाला ओढून बघायला लावतो. आणि हो ते सर्जरी बिर्जरी आहे ना काही कामाचं नसतं. जे ओरिजिनल असतं ना ते ओरिजिनलच असतं. आणि माझं हे ना मी आता कसं मुंबईला गेले 2-4 दिवस नवऱ्यासोबत तिथं राहिले फिरले. तिकडचं वातावरण दमट आहे शामराव. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही काय मुंबई बघितली नाही का कधी? मी याला म्हणलं ना ह्यो म्हणला नाही. अहो ते दमट वातावरणामुळे ना सगळं आपलं ते घाम बिम निघून जातो. मग ती स्किन आहे ना प्लेन होती म्हणून मी गोरी गोरी दिसते. इथं कसं गावभर इकडे जाय बाजारात जाय इकडे जाय उन्हात फिरते. तिथं बाहेर निघायचं काम नव्हतं आणि सर्जरी केली. अहो मी आता मोठेपणा सांगितलं यांना. आता वहिनीनं सर्जरी केली. आता किती मोठं सर्जरी केली हा का मोठापणा असतो का? मग पागल कुणी करता? बसली ना राव चांगली. हा बसले ना तू त्याच लायकीचा आहे. श्याम्याला एक टाक ना. ए गप्पै. लाल पडतच म्हणून. परत नाही असले काही उद्योग न घालत जाऊ. अहो आली तशी माझ्या माग माग फिरत होता खायसाठी खाऊसाठी. जाऊ दे जा सुगंधा नको तापू एवढी. त्यामुळे माया बसली इथं मारायचं लाल झालं. वळ उठल्या 5 बोट. ती बाई आहे का माणूस आहे काय माहिती. कशी हसत होती मला आणलं तर आता.
तरी हसत आहे बायाने आणलं तरी. तू ह्या बी एक लावायला पाहिजे मग नाव सांगतो मला हान म्हणतोय. मग तोच नव्हतं सांगितलं का टपुऱ्या डोळ्याच्या. मला ह्यानी मानला होता मला काय माहिती तुला अक्कल आहे केंद्र काही काय तूच म्हणला ना मला काय माहिती स्टोरी बोल राहिला समजाव त्या मी आपलं ते म्हणलं मी चांगलं चेष्टा तिघांनी मार खाल्ला. हाय, आता गप बसा नाही तर गावात आहे ना थुतू होईना आपल्यावरती कोणी पाहिलं नाही ना ते बघा आधी. कुणी पाहिजे आता असा आपल्याला कसला वास येतोय गड्या काय याच्यात बाई ग याच्यात लयच घाण वास येतोय. अयो काहीतरी मेलेलं दिसतंय याच्यामध्ये. हे. झाले काय सध्या काम नाही धंदा नाही चायला करमतच नाही हो. हो बरं आलं तुम्ही इथंच भेटले मी तिकडेच येत होते. काय हो तिथं आपल्या चौकात आहे ना काहीतरी मेलेलं वाटतं गोणीमध्ये इतका घाण वास येतोय. मग सकाळी नव्हतं. हा आम्ही तिथून आलो सगळे काय नव्हतं तिथं. आता मी आता चालेल ना तिथून मला माहिती नाही म्हणून तुम्हाला सांगितलं ना मी. गबस सुगंधा फशीत अशी नाही. चला तुम्हाला दाखवते मी. खरंय ना अहो खरंच ना बर चल बघू काय ते. इतका घाण वास येत होता मला लई उलटी व्हायला लागली होती. Direct. मग कुठे नेमकं अहो हे काय हे बघा. अरे देवा अयो लय वास येतोय झाल्या अयो ए यार काय करतो हो ती कशाला उघडताय अजून घाण वासेल ना. बाबू काय रे कुत्रे सडक अयो सडक कुत्रा चढले. हा म्हणजे मेलेलं मेलेलं, कुत्रा मरून सडलेली जाऊन टाकलं काय कुणी कोणी आणून टाकलं असं बरं. आपल्याला काय माहिती आता. हो एक काम करा तुम्ही दोघ जण उचला आणि ते लांब कुठं नेऊन टाका बरं किती घाण वास येतो इथं. धर चल. ए घर म्हणजे मी काय मुन्सिपालिटीचा माणूस वाटलो काय तुला काय झालं भाऊ? येडा आहे काय तू आपलं काम आहे का ते पण ते कोण टाकल मग आता. ग्रामपंचायतीचं काम आहे ते हा. सदाभाऊच्या वार्डात सदाभाऊ पाहते सदा भाऊच्या वाड्यात हे सुगंधा अहो, पण आम्ही आपल्या- टाकणार उचलून. त्यांच्या कानावर घाल लागेल आपल्याला ते आधी तिकडे चला चल सदाभाऊकडे जाऊन सांगू त्यांना परत पडते. अयो चढले की असं आला, वळ वळ करते. पटकन जाऊ आणि सांगू सदाभाऊला आहे की नाही. ती समोरून आले. हा बरं झालं सदाभाऊ तुम्ही इथेच भेटली. हा इथंच भेटले अहो आम्ही तुमच्याकडे येत होतो बरं घरी. रस्त्यात भेटले हा घरी. अहो दिसले म्हणा इथंच भेटले म्हणजे काय वर भेटी आपल्या वर होत्या काय स्वर्गात. दिसले हा दिसले बोला काय काय आम्ही सांगा आता त्यांना. तूच सांग बाबा हो आपल्या त्या खालच्या चौकात नाही का तिथे ना कुत्रं मेलेलं आहे कुणतरी आणून टाकलं कुत्रं आहे का काय ते बघितलं नाही मी यांनीच पाहिलं. हा मी बघितलं सदा भाऊ. कसलं कुत्रे ते आपल्या गावातलं कुत्र नाही सदा भाऊ. नाही कारण मला प्रत्येक कुत्र माहिती आहे आपल्या गावातलं. अख्ख्या गावातले अख्ख्या गावातले कुत्रे आल्याला माहिती. अरे रे 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 कस काय कस काय म्हणजे या खांद्या जर कुत्र्याने जर एंट्री मारली ना आपल्या गावात हा या आधी जाल्याची गाठ घेतात अरे नंतर पुढे जातात. म्हणजे एखादं जरी नौखं जरी आलं का कुत्रं तर बाकीचे कुत्रे त्याला घेऊन येतात आणि सांगत आहेत, हा हे आपले जालू भाऊ हे चालू शेठ हा, असं ओळख करून आईला देतात मग सगळ्या गावात येते. कुत्र्यांचं मतदार यादीत नाव घेतलं पाहिजे. तू तर गावात बिनविरोध सरपंच होशील. अहो सदा भाऊ त्यांच्याकडून नादी लागता ते कुत्रे ना उचलून टाका आणि तेवढं लय घाण वास येतो. लय घाण, लय घाण. नेहमीच येतं जातं चढलंय ते रस्त्यात. कुत्रं हा. निम्मं हा सगळं. अरे मग उचलून टाकायचं ना तुम्ही कोणी तुम्ही आमचा काय संबंध. गावातलं जर कुत्र असतं तर मी उचलेलं असतं. ते बाहेर गावचं आहे ते तुम्ही तुमचं बघा. ओळखीचं नाही तुझ्या हा ओळखीचं नाही माझ्या. मग तू टाक बाहेर गावचं इथे. आता काय माझ्या वार्डातलं आहे का आता का मी सदस्य आहे सांगा बरं का उपसरपंच आहे हा. मग काय तुम्ही संबंध आहे? टाका ना उचलून. कुत्र सुगंधा अरे सदस्य आहे मी उद्या 22 सरपंच होईन. तुम्ही आज मला कुत्र उचलायला लावले उद्या डुकरं याचायला काढायला लावता गटरातून. अरे सदस्याचं हे काम आहे का कुत्रे फेकून द्यायचं. मग गावाने काल निवडून दिलं तुम्हाला. कुत्रे फेकून द्यायला मिळालेले अहो तसं सदा भाऊ नाही. मग तुम्ही कशाला ते सदस्य झाले. कुत्रे काढाय अरे तुम्ही इथे भेटले मला परत भेटू नका. नाही आम्ही परत भेटणारच नाही 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 आज आज भेटले हे माझ्या पूर्वजन्मीचं पाप आणि तुम्ही कुत्रे वडायच्या गोष्टी सांगायला आले. तुम्ही उभे राहू नका इलेक्शनला आम्ही तुम्हाला भेटणार नाही संपला प्रश्न. मग असे त्या कुत्र्याची गोष्ट घेऊन येणाऱ्या माकडांच्या बोलण्यावरून मी उभं राहायचे का नाही ते ठरवणार आहे का. मग आम्ही माझ्या मतदार आहेत. मागे अख्ख्या वार्डातली जनता आहे. हा, आम्ही मतदार आहेत. आम्ही ओरडून सांगू काही काम करत नाहीत म्हणून. एवढे स्वच्छ चारित्र्यवान मतदार नाही भेटायचे रे मला. हा कसं बोलले बरं कुत्र तुमच्या डोक्या उचलून देतो. सुगंधाबाई तुम्ही जा घरी नका त्रास करून घेऊ.
हे ना बघू कुत्र्याचं तुम्ही नका सुगंधाबाई त्याच्यात लक्ष घालू. हो सदा भाऊ पण माझं याय जायचा रस्ता आहे ना हो. अहो सुगंधाबाई बघून चला. एखाद्या वेळेस त्या कुत्र्याच्या अंगावर पडतान नको ती घाण अंगाला लागेल. आणि एक विनंती, कशाची? हे म्हणते सदा भाऊ ते म्हणू द्या, तुम्ही मात्र वतनदार म्हणा. घरानं वतनदार हे म्हणू. वतनदार हा या बघत आम्ही. बघा फक्त. अहो तुमच्या मागण्या फार समाज उपयोगी असतात. यावं का? एकदम बिंदास. काय बघ आता चला. चला हे बा पाहिलं बघा अरे वास आला रे बाबा. लय घाण वासा लागला. आता बघा आता काय उचला ना साधा भाऊ, जाऊ द्या ना. कोण? मी? मग कोण उचली ती आता? डोकं बी काय आवड झालं काय? अरे मी सदस्य आहे का सफाई कामगार आहे मी. आता आम्ही तेच म्हणायचं, तुम्ही तेच म्हणायचं, मग उचलीन कोणती? झालो त्याचं तोंड कुठे बघ रे. मला माहितलं एवढं घाण झाले ना. तोंड विकून आहे साधा भाऊ, विकून पाय इकडे येते. पाय इकडे आहेत ना. इकडून लय वास येतोय. पाय इकडे आहेत. हा माझा वार्ड इथून इकडे चालू होतोय. हे बघ हा खा 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 की. हा हिट. अरे डेपुटीच्या वार्डात आहे ना तोंड त्याच हातपाय खोडी तिथपर्यंत आलंय ती. मला सांगतो कशी आम्हा डेपुटीला सांग ते कुठेतरी नेऊन टाकायला. म्हणजे आपल्या वार्डात नाही होईल. नाही नाही माझ्या हद्दीत नाही. इकडून वार्ड आहे. मी राम सुद्धा असं घालीत असतो निवडणुकीला मताच्या वेळेस. तिकडे जातच नाही त्या वार्डात. तुमच्या घासात वास गेला काय? नेट दाबा झाल्या मग आपल्याला डेपुटीकडे जावं लागेल आता. हा? बरं जा साधा भाऊ तुम्ही, मग नका वाज घेत बसू आता इथं, जा घरी मग आता. हे चल मी चाललो गावात. चल. लवकरच ऑपरेशन करावं लागेल छातीचं वास आहे. होय जाऊ दे भाऊ. हे बघ इथं बसले डेपुटी. हा डेपुटी तेवढं काम करणार, नाही, 100%. दुसरं कोणीच काम करणार नाही. मला राम माहिती. राम राम राम. काय म्हणते जोडी? कोणच वास घेत जमान झाले बघ. अयो कुत्रे मग सडलेलं हे कुत्र नाही नुसतं ते. त्याच्यापाशी जाऊन थोकाता का काय आता? हा ते उचला त्याच्या आळ्या बाहेर चालल्यात पार डोक्यातून. कोण उचला? तुम्ही. मला काय संबंध आहे? वाडा तुम्ही वार्ड कडून माझा वार्ड इथून चालू होतोय खांबापासून. कुठून? येडे झाले काय तुम्ही? हे इकडे यांचं आहे कोणाचं? सदा भाऊचं वार्ड आहे यो. आता भाऊ झालं पाहून त्यांना तर आणलं होतं मी. मग? ते म्हणले या पा इथे ही बाउंड्री आणि तुम्ही म्हणता ती बाउंड्री, मग हे उचलायचं कोणी? सदा भाऊनी का बॉन्ड्रे फिक्स केल्या? सदा भाऊचं ऐकायला लागले तुम्ही. आम्हाला माहिती ना वार्ड तोडताना कोणची वार्ड कशी तोडलेली तर. हे काय संबंध नाही. सदा भाऊला घेऊन या आणि हे उचलून टाका. अहो, गावात वार्डाचा घाण काय नका करू. संबंध इथं? तुम्ही आता डेपुटी येतं म्हणजे अख्खा गाव तुमचा झाला. काय मग तिथे आता तुम्ही काय म्हणजे काय सदस्य आहेत का वार्ड ठरवायला? उपसरपंचाने उक्त नाही घेतलेलं. ते सरपंच आणि ते तिकडे कायम बाहेर असतो गावाच्या बाहेर. उपसरपंचवर सगळं येतं. काय सदस्याचं काही काम आहे का नाही? ते म्हणले नाही हो, ते आता तुम्हीच आहेत सरपंच उपसरपंच इथं. हे बघ सगळं उक्त घेतलेलं नाही. गावातलं कुत्र आहे आणि तुम्ही केले काय होईल दोघांनी? कोण? तुम्ही दोघांनी केले काय होईल? बरं म्हणजे तुम्ही निवडून यायचं आणि आम्हाला काम सांगायचे का तुम्ही? आता काम तुमचं आहे. आता तेच काम नाही राहिलं माझं बरं का. बाय हाताने होणार नाही. आणि हे ते सदाभाऊच्या वार्ड मध्ये बरं झालं सदाभाऊ आले. सदाभाऊ बरं झाले. हे पहा बरं आले. आता. वार्ड चालक तर आले. नमस्कार. वार्ड तुमचं गावात कुठे? आ? तुमचा वार्ड कुठून? इथून चालू झाला इथून. रस्त्यावर यायचं नाही माणसं. रस्त्यावर नाहीत ना तुमच्या वार्ड. कोणार? तुमच्या वार्ड रस्ता दोन्ही वार्डच्या मध्ये आहे. रस्ता दोन्ही वार्डच्या मध्ये आहे. कुत्र मेलंय कडीला हा. बरं का तुमच्या. हा. हे रस्ता आहे माझ्या वार्डात जायला एवढा असा कॉन्क्रीट केलेलं आहे या वार्डात. हे खड्डे खुड्डे हे तुमच्या वार्डातले. हे कुत्र्याची विल्हेवाट लावा. मी लाव का बिल्ली वाट इथंच ओतून ओती तो खाली. ए, येडा आहे का? येडा आहे, काय तू? घाण वास आणि येतो. तसं बी आहे ना वारा इकडे माझा वार्ड राहतो इकडे. हा. बघा तुमच्या वार्डात सुगंधी चाळ करून टाका. काय गरज नाही. वास. अख्ख्या लोकांना वास घेऊ दे. याचं किराणा दुकान जवळ आहे. तुमचं घर जवळ आहे. माझं घर लांब आहे. मला काय गरज नाही. मला माझ्या घराची नाही माझ्या वार्डाची जनतेची चिंता आहे. माझ्या वार्डात सुदैवानी इकडून हवा आहे. तुमच्या वार्डामध्ये सुगंधी वार्ड वाहू द्या. अहो डेपुटी तुमच्या वादात हे काय चाललंय? मी- दोन घरं राव तुम्ही. मी माझ्या घरात तिथं सेंट आणून टाकीन बरं का. मला वास येणार नाही. मी तुमच्या पडदे घरात नाही, लावीन. तुमच्या पडदे लावीन मी सेंट असतो. बरं का. दोघं धरा राव तुम्ही दोन्ही कोण कोण ए, कुठला राव? ए, दोघं धरा म्हणजे काय गरज नाही. माझ्या वार्ड मधलं मी धरू कशाला? हे ग्रामपंचायतचं काम आहे उचलून टाक. काय ग्रामपंचायतचं काम आहे ना?
मग ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही येत नाहीत काय तुम्ही येत नाहीत? आम्ही कामाला आम्हाला काय पगार आहे अरे का? तुम्ही मतदार नाहीत का ग्रामपंचायतीमधले? मतदार असले मग काय तुम्हाला झालं निवडून दिलंय आम्ही. मग निवडून दिलंय ना, निवडून दिलेले हे काम नाही तर कुत्रे उचलायचे. मग कोणाचे काम आहेत? बघ आता तू सिटीत काम कोणाची? आमचे काम आहेत कुत्रे माजले तर कुत्रे मारून बाहेर काढायचे आणि गाड्यात भरून न्यायचे. कुत्रे मेलेले उचलायचे आमचं काम नाही. साधा भाऊ तुमच्या वार्डात मेले तुम्ही उचलायचं. स्वच्छतेचा हा. पुरस्कार घ्यायला बरेच आता सेंट मारून उचलीच नाही तिला. ए, अरे हे काय मला काय- पुढे तिकडून गेले सदा भाऊ इकडे निघून गेले. पहिला मोबाईल कुठे ठेवला मंडळाने काय नो. सदा भाऊ बसले का? बसलो बाबा. हा अशा भाकरी नका टाकी जाऊ. अरे आमच्या पाळलेल्या कुत्र्याला टाकलं होतं, पडलं असं तोंडातून. ते काय कडक पापड खात नाही, त्याला असे मऊ लागत 21-89 गावाशिवाय ते दुसरी चपाती खात नाही आमचं कुत्र. तुम्ही लय जपतात कुत्र्याला. वतनदार घराण्याचं कुत्र आहे. आणि कुत्रीला सुद्धा 21-89च लागती चपाती. तसं- तो नाव घेताच आली. आले राव अरे पिल्लांना लिटर भर दूध असन तिला. असं मग कुत्रीच नाद नाही करायचं. काम काही काढले ती सांग. असं कुत्र्याला जपतात तसं माणसाला बी जपा सदा भाऊ. हे ना रातभर राखण करीत. कुत्र इतकं प्रामाणिक आहे. माणसं नाहीत ना, कुत्र्याच्या जातीचे माणसं चांगले, पण माणसं त्याच्यापेक्षा नालायक आहेत. जातीचं भीतीचं जाऊ द्या. सदा भाऊ आपल्या वाड्यात ते कुत्र मरून पडले का? समाजसेवा करा. आता पुढे इलेक्शन आलंय, डोक्यात आहे का तुमच्या? समस्या काय त्याला घरी आणू काय? घरी कशाला आणता? त्याला उचलून आपलं तिकडे नेऊन फेकून द्या. फेकून मग लोकांची भावना कशी तुमच्याकडे बघायला वेगळी होईल. सदा भाऊ ह्या सडल्या बिडलेल्या कुत्रे उचलीत येत आपल्या वाड मधले लोकांचे लगेच मेंदू उघडत येईल. आणि तुम्ही ना कुत्र उचला, मी तुमचा व्हिडिओ काढतो. इलेक्शन आल्या का लगेच समाजसेवेचा व्हिडिओ दाखवू सगळ्या लोकांना, लगेच मतदान. आपण त्याला जाळून टाकू ना. चालतंय ना, जा. चन्नाचे लाकडं आणायचे का? चालते सन्नाचं सरण रचू आपण, त्याच्यावर ठेवू मस्त व्हिडिओ काढू. आई सांगतो व्हिडिओ काढून समाजसेवा करू. अरे वतनदार घराणे. वतनदा घरानं डियापुटी बघा तुमच्या आधी ते कुत्र्यापाशी येईन आणि व्हिडिओ काढायला बसला डियापुटी आणि मोठे एलईडी लावीन मग इलेक्शनच्या टायमाला. हे बघा मी आपल्या वार्डमध्ये कुत्रं पडलं होतं, मी समाजसेवा केली. कुत्र समोर आणि डेपुटी असे हात जोडून त्या शेजारी उभा. डेपुटीने तर मग वाद घातला आणि ते कुत्र ओढायला येईल. मग येणार साधा भाऊ ते येणार म्हणजे येणार कुत्र वाढायला डेपुटी. आईला त्यांनी कुत्र ओढलं तर आता सगळ्या गावातून मतदान आहे ना, त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला. मग सगळ्यांपर्यंत पोहोचन. मत 100 मताला झटका बसू शकतो. मग. काही लोक असं ते प्राणी मित्र आहेत ना, हा बिबट्यांनी माणसं खाल्ले तरी चालन, पण बिबट्याला मारायचं नाही. हा. कुत्र्यांनी पोटऱ्या तोडल्या तरी चालन, कुत्र्याला मारायचं नाही. वन्य प्राणी मित्र आणि पाळीव प्राणी मित्र जपावं लागत. त्या वन्य प्राण्यापेक्षा पाळीव प्राण्यापेक्षा मित्रांना जपावं लागत. त्यांच्या काळाचं हलके येत साधा भाऊ आपण इथं बोलण्यापेक्षा ती कुत्र वाट लावून आपल्या गावात आहेत ना ते असे प्राणी मित्र, ते उचलायचे नाही मेलेले कुत्र, पण कुत्र्याला मारू नका म्हणून उभा राहते. मोर्च घेऊन येते. चल भाऊ डेपुटीच्या पथ्यावर तू बरं माऊ डोकं जागेवर आणलं. जाग्या नाही आता तू डेपुटीचं सांगितल्यामुळं मला डोळे उघडले ना, माझे खडाक दे रे. अशा कामाला डेपुटी कधीच माग नाही चले आपण भाऊ. पडायचं. आता मला वास येतोय, पण नाक दाबून उपयोग सेंट मारा नाकात. नाही. मी ते तुळशीचे पानं घाली तो चालता नाकात. चालतंय. चल. हा आला का परत तू? कशाला आला आता तू? तू सांगितलं मी उचलणार नाही म्हणून. अहो तुमच्याच फायद्यासाठी आलोय मी, असं काय करता? फायदा कुत्र्यात काय फायदा आला? सोन्यात जात होते काय कुत्र्याला? काय आला? सोन्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे त्या कुत्र्यात, म्हणून आलो सांगायला तुम्हाला. काय फायदा आहे आता मग सांग बरं. अहो ते कुत्र जर तुम्ही उचललं ना, तर गावामध्ये एक वेगळं तुमच्याबद्दलचं वातावरण तयार होईल की डेपुटीनी अख्ख्या गावासाठी वार्डाचा विचार न करता ते कुत्रं उचललं आणि नेऊन त्याची विल्हेवाट लावली. आपण त्याचा व्हिडिओ काढू, मतदानाच्या वेळेस आपल्याला वापरता येईल तो की किती समाजसेवा करतात म्हणून तुम्ही. आणि जर तुम्ही नाही केलं नाही तर सदा भाऊ 100% करणार ही गोष्ट आता. अरे ते काय असा करतोय, पण मला एक कळत नाही, जर मी आता हे कुत्रं उचललं तर इथून पुढे अख्ख्या गावातले जाणारे कुत्रे मला उचलावं लागतील. काय गरज आहे? आणि कोण मग म्हणलं तिथे डेपुटी उचली तर म्हणजे सगळे बाहेर पळत येतील. कशाला येतील? मग अहो आपण ते ग्रामपंचायत टेंडर देऊन टाकू कोणाला तरी. आता आपल्याकडे कोण टेंडर घेते ग्रामपंचायत मध्ये? ग्रामपंचायत झाडायला कोणी आहे ना, भाऊसाहेबांनी मी कधी मध्ये झाडतो तो आपला पिऊन पडलेला असो बहादर,
तुम्हाला म्हणलं मागे जाल्याला शिपाई म्हणून लावून घ्या 10,000 रुपये महिना ठरवा आता तुम्ही ते नाही. कोणला काय जायला शिपाई म्हणून लावितो ज्याला त्या लायकीचा एक शिपाई लायकीचा हा, ते आहे. हा फायली नेऊन इकीन ग्रामपंचायत मधल्या आणि मला सांगतो त्या कुत्र्याच्या याच्यात फायदा आहे. बरं ते जाऊ द्या आताचा विषय सोडून द्या. ते कुत्रा उचला तुमचाच फायदा तुम्ही लक्षात घ्या. मी तर म्हणतो तुम्ही पटकन चाला नाही तर आपल्याला जायच्या आधी ते सदा भाऊ येऊन उचलून विल्हेवाटा लावायची गावात. व्हिडिओ फायदा होईल. अहो 100% तुम्ही आता जे पाहत नाही का सोशल मीडिया अहो त्याच्यावर सगळे तसेच व्हिडिओ टाकीत लोक उभे राहिले. याला मदत केली त्याला चादरी दिल्या याला खाऊ घातलं याला दवाखान्यात भेटायला गेले. झाडाचे नाटकं केले आणि ते व्हिडिओ टाकले. अहो एक असं धरून देत लगेच सोडून सॅनिटाईज करून घ्यायचे हात. श्याम्या तू म्हणतो ते एक आहे फायदा पण आहे बरं का. मग आपला जर व्हिडिओ व्हायरल झाला ना तर 100% अहो, मला आपल्याला सांगा तुम्हाला लोकप्रतिनिधीतून सरपंच व्हायचंय अख्ख्या गावाचा विचार करा ना वार्डाचा विचार नका करू ना. ते हाय सरपंच तर व्हायचंय. आता सरपंच निवडणूक तुम्हाला माहितीये. सध्याला सांगितलं नाही तो. मी काय सांगू तिकडे डायरेक्ट तुमच्याकडे आलोय एक काम मी. कर मी उचलताना व्हिडिओ काढ बरं का. हा. आणि व्हिडिओला माग संगीत बिंगीत नंतर लावा. अहो, जाऊ आपण दे, ते आधी सगळं कुत्रं देऊन उचलू. टाकू टेंडर चला तुम्ही. तू धर तिकडून. डेपुटी राहू द्या का माझ्या वार्डात येते. राहू दे म्हणजे नाही नाही ती आहे ना त्याचा आम्ही इथं जागेवर अंत्यविधी करणार आहेत. जानू सरण घेऊन ये बरं आपलं एक मन. आता कुठे गेल तुम्ही मागाशी हे आमच्या वार्डाकडे तोंड आहे त्याचं बरं का, आम्ही उचलिणार. वार्ड तिथून चालू होतंय बुटाच्या पलीकडून यो रस्ता बघा याची निम्मी हद्द इथं बॉर्डर 8 फुटाचा रस्ता 4 फुटात कुत्रे. मी घरी गेलो आणि त्या भाऊसाहेबाला सांगितलं चतुर्षमा बघितली वार्डाची. हा. वार्ड जाल्याच्या पायाच्या तिकडे तुमचं चालू होतंय इकडे आमचं चालू होतंय. अव ती चतुर्सीमा चुकलेली आहे भाऊसाहेबाच दारू पिऊन हात थर थर कापलाय तिरकी ओढली तुमच्याकडे. गुगल मॅप वर बघून आलोय मी तुम्ही आम्हाला- म्हणून आलोय. बरं का तुम्ही आमच्या समाजकार्यामध्ये आडा येऊन विघ्न टाकू नका बरं का? समाजकार्य आमच्या रक्तात हे मी जलमले समाजकार्य चालू. हा बघितलं ना तुमच्या रक्ताचं समाजकार्य बरं का. मागाशी घेऊन आहे ना 100 लोक पास झाले इथून लोक नाक धरून गेले तेव्हा कुठे गेलं समाजकार्य. अत्तर मारून आलो मी. अत्तर मारून आले का? रिक्षा लावून आलो. मला वास येत नाही आता. वास नाही येत. तयारी करून आलो अंत्यविधी करायचं म्हणल्यावर त्याचं. श्याम्या तुझ्या लक्षात आलं का आत्ताचा डाव घालवाय लक्षात नाही आला. आपल्या वार्डातलं कुत्रं यांनी उचलायचं आणि लोकाला गावात सांगायचं की बघा डेप्युटीच्या वार्डातलं काम मी करतो आणि मतदानाचं श्रेय म्हणजे हे डाव आहे डेप्युटीला हाणून पाडायचा. डेपुटी तुम्हाला वास येत नाही का आता? वास कशाला येईन इंग्लिश कुत्र आहे आणि गावाच्या याच्याकरता मला काही वास येत नाही. नाही, नाही. गावाच्या याच्याकरता आहे ना त्यांना- मी माझ्या नाकात जरी किडे गेले ना तरी मी सोशीन. मग आता तुम्ही लय वास करीत होते दम लागले. मला माहित नव्हतं मागाशी माझ्या वार्ड मध्ये आता मला माहित झालंय माझ्या वार्ड मध्ये आहे. हा. बरं त्यांना का? त्यांना इंग्लिशचा वास येत नाही त्यांना देशीचा वास येतो देशी कुत्र्यांचा. हं? हा. तुम्ही नका सांगू आम्हाला कुचका बोलू नका कुत्र्यावर घालून देशीचा इंग्लिशचा वास आम्हाला माहितीये. आणि हे पठ्ठे ना इंग्लिशचा घेत नाही ना देशीचा घेत नाही स्वदेशीचा वास आहे या माणसाचा. करू दमले देवपूजाला लागले आम्हाला माहित नाही का टिपड्याचे टिपडे पालथे गेले आणि आता आम्ही अजिबात घेत नाहीत. सगळ्या निवडणुकात सगळ्या तुमच्या वार्डात त्या देशीन हातभट्टीचा वास सुटला होता. मी स्टँडर्ड होते आपल्याकडं एकदम बघितलं ना स्टँडर्ड मतदानाच्या दिवशी आले नाहीत लोक मतदानाच्या दिवशी वडून आणावं लागले बोट धरून अंगठे गेले तुम्ही आम्हाला नका सांगू. अहो, एवढे त्यांना आनंद दिलता स्वर्गीय आनंद होता. स्वर्गीय आनंद त्यांना कळत नव्हतं त्यांचा आनंद कुठं चाललाय तर त्यांच्या नंतर लक्षात आला आपला आनंद मतदान पेटीत चाललाय. हा. वास येत नाही ना मग मी खाली होतो बघतो. खाली बघतो. नाही. इथं. परत दारात करतो काय? आपल्याकडे न्यायचे ए, धर रे. तुम्ही हात काढा नाही नाही हात काढा तुम्ही अहो, ह्यो काढीन, ह्यो हात काढा तुम्ही. धरीन. धर रे, शाबात ह्यो तू. ध- ए, श्यामा धर ए टाळ्या काय वाजत काय वाजत काय नारळ काय वाजतो वाजत? काय? झाल्या पाहिलं ना तो म्हणजे मग अशी वास येत होता वार्डाची बॉर्डर फिक्स होत नव्हती कोणाकडे तोंड तर कोणाकडे कुत्र पाय होती कुत्र्याची बरोबर आहे की नाही हा? आणि आता मात्र श्रेय घेण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी बरोबर आहे की नाही दोघही आले सत्ता दोघांत टिकायला. भांडणं व्हायला लागले की मी उचलीन कशामुळं हे सत्यमुळं. हा. ग्रामपंचायत सदस्य आहे. काय त्यो फुटल्यावरती यांची डेपुटी पद जायचं आणि मी डेपुटी व्हायचं समाजकार्य रक्तात आहे असं कापलं तरी समाजकार्य नाव येतं. तुमच्या रक्तात आहे ना तुमच्या फक्त रक्तात आहे आमच्या रोमात समाजकारण आहे. आणि ए आम्ही ना सत्यकर्ता नाही करत सत्यकर्ता लढलोच नाहीत आमच्या आजे पंचे इंग्रजाच्या काळापासून जनहिताकरता लढलेले माणसं आहेत. बघितले बरं का? हा. बघितले उलट्या बंदुका घेऊन पळालेले. हा उलट्या बंदुका अरे तुमच्या पळाले उलट्या बंदुका घेऊन आमच्या अशा धड 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 करीत पळत होते.
त्या पंजा तो फलबत्ती लावायचा ठॉय कोणाचा? असे मग माझा तुला पंजा. तुमचा. आणि हे तुमच्या पंजाला असे तोप तरी माहितीये का? ते तुमच्या जर्मन पंजाला तोप त्यांच्या माहितीये लढाईत का? गेलेले आमचा होते. आधा तोप तयार करीत होता. आहा. हा. तो तोंडाची तोप होती यांच्या हा, हाताकडे. तोंडाची तशी तोप होती. तोंडाचं काही तोंडाची नव्हतं. तोप होतीच. हा. इंग्रजाला तोंडाने गार करत होता आमचा तोंडाला आजा. गार करीत होते यांचं. हा. त्यांना समजत धडाधड इंग्रजाचा त्यांना ऐकत होता. समजत नव्हतं यांचं असं काय बोलतोय ते नुसते तोंडाकडे बघायचे ए, मग गप्प बघतोय करीत काय होते. उचल धर तिकडून चला एक काम करा सगळीकडून सगळे धरा आणि टाका घांदी गावा बाहेर आता झाडू धर तिकडून ते सगळ्यांचं सहकार्य पाहिजे.